महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्र विशेष बातमी। महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट, आंबा केळी द्राक्ष बागांचे नुकसान। मेळघाटात वीज पडून 2 ठार। महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। विदर्भात या पावसाने शेतीच्या पिकाची मोठे नुकसान झाले आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे, त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे। उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस झाला। सोमवारी जळगाव तालुक्यासह जामनेर, पातोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली आहे। मेळघाटमध्ये वीज कोसळून 2 जण ठार झाले आहेत, तसेच 4 जण जखमी झाले आहेत। सुनीलाल सावरकर वय वर्ष 45 व सुरेश जामुनकर वय वर्ष 45 या दोघांचा मृत्यू झाला आहे। जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यामध्ये सोमवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला, त्यानंतर अवकाळी पाऊस सुरू झाला। दिवसभर कडाक्याचे ऊन आणि रात्रीच्या वेळी वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला। प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे दानादान उडाले आहे। त्यानंतर अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला। या अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेला मका, बाजरीसह विविध पिकांचे नुकसान झाले। मराठवाड्यात अनेक भागात गारपीट झाल्याने जालना जिल्ह्याच्या विविध भागामध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। जालनामधील बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्याच्या पावसाचा जोर अधिक होता। या पावसामुळे द्राक्ष बागाबरोबर केसर आंब्याच्या बागेचे नुकसान झाले। गारपिटीमुळे गारांचा खच बागेत पडला होता। परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सी येथे अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शॉर्ट सर्किटमध्ये लागलेल्या आगीत कापसासह कडबाही जळाला आहे। अंबेजोगाई शहरासह परिसरात गाराचा वादळी पाऊस झाला। अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागाचे नुकसान झाले। या वादळी वाऱ्यामुळे नांदेडच्या अर्धापूर, मुदखेड या तालुक्यातील केळी बागाचे मोठे नुकसान झाले आहे। केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत। अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी काढण्यात आली होती, परंतु अचानक वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाच्या केळीच्या बागेला मोठा फटका बसला आहे। नागपूरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी नागपूर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली। काही भागात गाराही पडल्या। पावसाळी वातावरणामुळे दिवस रात्रीचे तापमान पुन्हा खाली घसरले आहे। दिवसाचे कमाल तापमान 4.3 अंशांनी घसरून 38.4 अंश आले आहे। नागपुरात 10 मे पासून अवकाळी पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।